परंपरेचं जतन, भक्तीचं बळ आणि समाजाच्या एकतेचा संगम. महालक्ष्मी पूजन सोहळा यंदा विशेष लक्ष वेधून घेतो आहे. शेकडो भाविक, महिलांचा उत्साह आणि आध्यात्मिक वातावरणात न्हालेला परिसर या सर्व मागे आहे गुरुवर्य रोहित शिंदे यांचं दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा सातत्याने जपली जाते आहे. मात्र यंदा गुरुवर्य रोहित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या पूजनानं एक नवा आध्यात्मिक आयाम गाठला आहे. शिस्तबद्ध आणि भक्तिभावपूर्ण आयोजन भाविकांच्या सहभागातून एक नवी आध्यात्मिक ऊर्जा साकारते आहे. रोहित शिंदे यांच्या संयोजनातून प्रत्येक कार्य निखळ भक्तिभावाने पार पडत आहे आणि लोकसहभागातून समाज एकत्र येतो आहे. महालक्ष्मीच्या चरणांमध्ये समर्पण आणि गुरुवर्य रोहित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेला समाज हीच खरी महाराष्ट्राची ओळख. नमस्ते पुणेकर माझा नमस्कार. मी गुरुवर्य रोहित विलास शिंदे, येरवडा यशवंतनगरमध्ये राहणार. आज सालाबाद आज माझे पारंपरिक वाद्य लावून पारंपरिक पद्धतीने मी आई महालक्ष्मीचा उत्सव साजरा केला, आखाड पाणी साजरं केलं. ही परंपरा आम्ही खूप वर्षापासून जपत आहोत. इथून पुढे जपू अशीच माझी विनंती आहे की सर्व नागरिकांनी सर्व काही, गणपती झालं, जसं की देवीची मिरवणूक झालं, जसं की दिवाळी झालं, मराठी सणाचे प्रत्येक सण साजरे करावे, व्यवस्थितपणे पार पाडावेत अशी नम्र विनंती. समाजामध्ये संस्कृती जपण्याचं काम आम्ही करत आहोत. जे पारंपरिक वाद्य काम झालं या मिरवणुकीला मातेच्या, तसंच यावर्षी जिवंत मातेचा देखावा, माता शीतला, माता कालिका, माता चंडिका यांचा खूप सुंदर देखावा सादर केला आहे. तरी ते जे देखावावाले आहेत, इव्हेंटवाले, त्यांचं आम्ही सतत आभारी आहोत. खूप छान असा त्यांनी प्रोग्राम सादर केला आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. येरवडा भागातील सर्व नागरिकांनी, सर्व युवांनी भरपूर संख्येने उपस्थिती दाखवली. कार्यक्रमामध्ये जे सगळे नागरिक आले, जे वस्ती पातळीतले लोक आले, जे मित्रपरिवार आले, जे देवादिकाचे जे सगळे लोक आले, त्यांचा आम्ही सतत आभारी आहे. आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आणि जे अहमदाबादमध्ये जे प्लेन क्रॅश झालं, जी घटना घडली दुर्दैवाने, जे लोकांचा नुकसान झालं, कुणाची माणसं डेड झाली, अतिशय वाईट घटना घडलेली आहे. तरी आई जगदंबा त्यांच्या आत्मेस चिर शांतता लागावं. परमेश्वराचरणी प्रार्थना करतो की सर्व हिंदुस्थान, पुणे शहर सर्व सुखाने राहो, निरोगी राहो असं आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. दरवर्षी आम्ही कार्यक्रम नियोजित करतो आणि ह्या वर्षी खूप छान आमचा कार्यक्रम झाला. खूप छान मिरवणूक झाली, छान असे कार्यक्रम होते. आता जेवणाचा कार्यक्रम चाललेला खूप छान झाला कार्यक्रम. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण कार्यक्रम खूप छान झाला आणि आईचा आशीर्वाद सर्वांना भेटावा ही अपेक्षा. आज आम्ही रोहित भक्त, पुजारी, पोतराज या शास्त्रातील आम्ही त्याच्या घरी आलो. आमचा मुलगा आहे, मी खडगी बाजार शैलेश मामा, आणि आशी जगदंबांनी कृपा करावी आणि त्याचं नाव लौकिक व्हावं. आमचा मुलगा खूप छान आहे आणि चांगला आहे काय, आणि आमच्या सगळ्या आरती भक्तांची तो इज्जत करतो, सवरतो. ह्यामध्ये आम्हाला अभिमान आहे. आणि आमच्या आशीर्वादामुळं आणि जगदंबाच्या आशीर्वादामुळं आणि आमच्या मालकांच्या आशीर्वादामुळं ह्याचं नाव लौकिक व्हावं एवढीच आमची इच्छा आहे.